नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ती म्हणजे आदिवासी विकास विभाग भरती 2026 चौकीदार गट ड जे पद आहे, तर त्या ठिकाणी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याआधीसुद्धा या चौकीदार गट ड पदासाठी एक वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते, पण ते काही कारणास्तव कॅन्सल करण्यात आले होते। तर विद्यार्थी मित्रांनो, आता नवीन प्रकारचे एक वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत। तर त्याबद्दलची आपण सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर या ठिकाणी पहा, आदिवासी विकास विभागांतर्गत 29/4/2026 रोजी चौकीदार गट ब या संवर्गाची 478 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। सदर पदांचे खालील वेळापत्रकाप्रमाणे लेखी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी व्यवस्थित पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, गटनिहाय वेळापत्रक या ठिकाणी दिलेले आहे। तर तुमचा पेपर कशा प्रकारे होणार आहे आणि कोणत्या डेटला होणार आहे, तर या ठिकाणी दिलेले आहे। तर एक नंबरला तुमचा पेपर कळवण आणि चिमूर याचा होणार आहे आणि तो 28 जुलै 2026 ला होणार आहे। तो शिफ्ट 1 मध्ये होणार आहे। नंतर आहे चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, तर याचा होणार आहे 28 जुलै 2026 ला आणि तो होणार आहे 2 शिफ्टमध्ये। तर मित्रांनो, सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर तुमचे पेपर हे 28, 29, 30, 31 आणि 1 अशा प्रकारे होणार आहेत। म्हणजे साधारण 5 दिवसामध्ये हे पेपर होणार आहेत आणि किती शिफ्टमध्ये होणार आहेत, तर ती सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थित दिलेली आहे, ती तुम्ही पाहून घ्या। नंतर त्यांनी वेळापत्रक शिफ्ट 1 व शिफ्ट 2 चे दिलेले आहे। तर सर्वसाधारण शिफ्ट सकाळी रिपोर्टिंग टाइम हा सकाळी 8 वाजता असणार आहे। गेट क्लोज टाइम हा सकाळी 9:30 वाजता होणार आहे। स्टार्ट टाइम हा सकाळी 10 वाजता होणार आहे आणि एंड टाइम 12 वाजता होणार आहे। तर या ठिकाणी ही सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे, ती व्यवस्थित पाहून घ्या। आणि या ठिकाणी असे सांगण्यात आलेले आहे की उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध होईल। तर मित्रांनो, जे तुमचे हॉल तिकीट आहेत, तर ते परीक्षेच्या 7 दिवस अगोदर होईल। म्हणजे तुमची परीक्षा ही 28 जुलै पासून होणार आहे। तर तुमचे हॉल तिकीट हे 20 किंवा 21 तारखेपर्यंत येऊन जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक अतिशय महत्त्वाची अपडेट असल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।